मी वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील गव्हर्नमेंट ITI अंबरनाथमधून क्राफ्ट इन्स्ट्रक्टर उर्मिला इंगळे, ट्रेड इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक। आज आपण रजिस्टर चा कलर कोड काढून त्याची व्हॅल्यू काढून मल्टीमीटरद्वारे व्हेरीफाय करणार आहोत। लास्ट टाइम आपण कलर कोडद्वारे कलर कोडच्या चार्टच्या सहाय्याने त्याची व्हॅल्यू काढणं शिकलो। आज आपण तेच कॅरी फॉरवर्ड करून सोबत त्याची व्हॅल्यू मल्टीमीटरद्वारे व्हेरीफाय करणार आहोत। ठीक आहे। रजिस्टर चेकिंगसाठी आपल्याला असॉर्टेड टाइप म्हणजे वेगळे वेगळे व्हॅल्यूजचे रजिस्टर्स लागतील, सोबत डिजिटल मल्टीमीटर लागेल। त्यासाठी आपल्याला एक ऑब्झर्वेशन टेबल तयार करावं लागेल। पहिल्या कॉलममध्ये आपल्याला लिहायचं आहे कलर बँड्स, नंतर मॅन्युअली आपण त्याची व्हॅल्यू काय काढली, नंतर डिजिटल मल्टीमीटरद्वारे जे आपण व्हॅल्यू मेजर करू ते, आणि नंतर टॉलरन्स काढणार आहोत। टॉलरन्स यासाठी की जर व्हॅल्यू कमी जास्त होत असेल तर ती त्या टॉलरन्समध्ये येत आहे की नाही चेक करायसाठी, म्हणजेच आपण रिमार्क सिद्ध करू शकू। ठीक आहे, तर आपण स्टार्ट करूया रजिस्टर चेकिंग। मी एक रजिस्टर घेते। हा रजिस्टर घेतलाय आपण, एक कार्बन रजिस्टर ज्याच्यावर कलर बँड आहे रेड, ब्लॅक आणि ब्राउन। ठीक आहे, रेड, ब्लॅक, ब्राउन। आणि चौथा कलर आहे गोल्ड। ठीक आहे, तर याची किंमत आपल्याला मागच्या वेळेस शिकवल्याप्रमाणे आपण काढू। तर याची किंमत आहे 200 ओहम, ±5% गोल्ड असल्याने। ठीक आहे, तर आपण मल्टीमीटरद्वारे याला चेक करणार आहोत। मी 20 किलोवर याला ठेवलेला आहे मल्टीमीटरला, आणि आपण आता चेक करूया। टू किलोवर ठेवल्यानंतर आपल्याला माहीत पडते की 193 याची व्हॅल्यू आलेली आहे। ठीक आहे, तर 193 आपल्याला सर्वप्रथम आपल्याला व्हॅल्यू भेटलेली आहे 193 ओहम, परंतु 200 ओहम याची मॅन्युअली व्हॅल्यू काढल्या असल्या कारणाने आपल्याला याचं टॉलरन्स काढणं गरजेचं आहे। तर आपण इथे टॉलरन्स कसं काढायचं ते पाहणार आहोत। आपल्या रजिस्टरची ओरिजिनल किंमत आहे 200, ठीक आहे, आणि टॉलरन्स आहे ±5%। तर आपण इथे त्याचं पर्सेंट काढूया। हे आलं आपलं 10 काय ओहम, कारण की त्याची किंमत ओहम मध्ये आहे। त्याचं टॉलरन्स आलेलं आहे 10 ओहम। ठीक आहे, मग मॅक्झिमम कसं काढणार, 200 + 10 = 210 काय ओहम, आणि मिनिमम व्हॅल्यू 200 - 10 म्हणजेच 190 ओहम। ठीक आहे, आता हे म्हणजेच टॉलरन्स 10% म्हणजे जास्तीत जास्त 210 असायला पाहिजे, आणि कमीत कमी 190 ओहम असायला पाहिजे। आणि आपली जे ओरिजिनल जी व्हॅल्यू आलेली आहे ती आहे 193, म्हणजे ती ह्या बँडच्या आतमध्ये आहे, म्हणजेच आपला जे रजिस्टर आहे तो गुड कंडिशनमध्ये आहे। ठीक आहे, अशा पद्धतीने आपण रजिस्टरचं टॉलरन्स काढून त्याची व्हॅल्यू आपण व्हेरीफाय करू शकतो। ठीक आहे, आपण अजून एक एक्झाम्पल घेऊ। हा एक घेतला, याचा कलर कोड आहे ब्राउन, ब्लॅक, येल्लो, गोल्ड। ठीक आहे, तर ब्राउन, ब्लॅक, येल्लो, गोल्ड, याची व्हॅल्यू येणार 100 किलो ओहम, आणि गोल्ड असल्यामुळे ±5%। ठीक आहे, तर आपण आता चेक करू। चेक करताना हा 100 किलोचा असल्यामुळे आपण याला 200 वर ठेवू। आपली व्हॅल्यू आलेली आहे 95.7। ठीक आहे, ही आलेली आहे
95.7 किलो ओहम. ठीक आहे. आता आपल्याला याचं टॉलरन्स काढणं गरजेचं आहे. तर 100 किलो ओहमचं 5% काढावं लागेल. मग 100 किलो इंटू 5 डिवायडेड बाय 100 म्हणजे याचं टॉलरन्स येईल 5 किलो. तर मॅक्झिमम पाहू. 100 प्लस 5 ही किंमत किलोमध्ये असल्यामुळे 105 किलो ओहम. मिनिमम 100 मायनस 5 इज इक्वल्स टू 95. ठीक आहे, किलो ओहम. आणि आपला जो जास्तीत जास्त आलेला आहे 105 किलो आणि कमीत कमी आलेला आहे 95 किलो. म्हणजेच आपली जी व्हॅल्यू आहे ती ह्या टॉलरन्सच्या आतमध्ये आहे, ह्या बँडमध्ये असल्यामुळे आपला रेजिस्टर हा गुड कंडिशनमध्ये आहे हे सिद्ध होते. अशा रीतीने आपण निरनिराळे व्हॅल्यूजचे रेजिस्टर्स घेऊन याचं टॉलरन्स काढून याची व्हॅल्यू व्हेरीफाय करू शकतो. थँक्यू.